जुन्नर तालुक्यामध्ये प्रस्तावित असलेला अदानीचा प्रोजेक्ट माळशेज बोरांडे याला विरोध म्हणून गेले 9 दिवसांपासून येथील सामाजिक कार्यकर्ते सूरज वाजगे उपोषणाला बसलेले आहेत आणि आता त्यांची प्रकृती एकदम ढासळलेली आहे अशी माहिती मिळाली। या ठिकाणी आपण पाहू शकता का 2 ॲम्ब्युलन्स ऑलरेडी या ठिकाणी उभ्या दिसत आहेत। तर बरीच गर्दी देखील झालेली दिसते। नक्की काय घडलंय ते पाहूया आपण। कारण काय आहे जुन्नर ग्रामीण रुग्णालयाचे जे डॉक्टर वैद्यकीय अधिकारी आहे श्री आगम हे देखील या ठिकाणी दिसत आहेत। काही वेळात त्यांना या ठिकाणी उपचारासाठी दवाखान्यात शिफ्ट केले जाणार आहे। एक मिनट सर, जाईल पडल इथं बसा ना तिकडं। काय झाले तर नाही आता त्याने का शिफ्ट आता कसं लावायचं हां, आज सूरज भाऊंचा 9वा उपोषणाचा दिवस आहे। त्यांच्या तब्येतीमध्ये आज त्यांना सकाळपासूनच थोडं छातीमध्ये असं गरगर आवाज येतो आहे, श्वास घ्यायला त्रास होतो आहे आणि पोटामध्ये पण दुखत आहे थोडंसं। आता मी चेकअप केल्यानंतर त्यांना डिहायड्रेशनचे सिम्पटम्स आहेत, पाणीची कमतरता असल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला असण्याची शक्यता आहे। तरी मी त्यांना ॲडवाईस केले की सध्या हॉस्पिटलाइज करू आपण, जे डिहायड्रेशन झाले ते IV फ्लुइडनी करेक्शन केल्यानंतर पुढच्या तपासण्या अजून करून घेऊ, ब्लडच्या युरिनच्या, काही एक्सरे करायचा असेल तर आपण एक्सरे करून घेणार आहोत। मग त्यासाठी आपण त्यांना हॉस्पिटलाइज आत्ता करणार आहोत, अशी कंडिशन आहे। या ठिकाणी आता हॉस्पिटलाइज करण्यात येणार आहे थोड्याच वेळामध्ये। तर सूरज वाजगे देखील आता या ठिकाणी झोपलेले आहेत आणि काहीतरी त्यांना त्रास होतोय असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। बोलायचं बोलू हां, काय म्हणणे विचारा ना। काय भाऊ सूरज भाऊ बोलू का? हां बोलू। नमस्कार साहेब, आज 9वा दिवस आहे उपोषणाचा। आज रात्रीपासूनच भाऊंना त्रास होतोय श्वास घ्यायचा आणि मला एवढंच सांगायचं आहे साहेब की आज 9वा दिवस आहे, माणुसकी नावाची काही गोष्ट आहे की नाही। आज आपण पाहतोय, आम्ही पाहतोय, सगळेजण पाहतं, तिथं तालुक्यातली जनता येते। आज म्हातारी माणसं सगळे रडतात आहेत भाऊंसाठी, काय आहे का नाही माणुसकी, एवढंच सांगायचं आहे मला। काय प्रशासनाने इकडे लक्ष द्यावं, भाऊंच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं, एवढीच मागणी आहे आमची, बाकी काहीच नाही। नाही डॉक्टर चेक करतात आहेत, सगळं आहे। प्रशासनाला मला काय सांगायचं आहे, बाकीच्या गोष्टी पण आहेत ना, का बाबा त्यांची तब्येतीची काळजी, इथं ॲम्ब्युलन्स नाही आहे साहेब, डॉक्टर वेळेत येत नाही आहेत। म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की नाही डॉक्टर कोणते म्हणतोय मी साहेब, नाही दोन्ही नाही म्हणत साहेब, ऐका ना माझं म्हणणं काय माहिती आहे का, नाही वेळेत त्यांनी यावं, वेळेत त्यांनी ट्रीटमेंट करावी, बाकीच्या गोष्टी डॉक्टरांना मी काय दोष देत नाही साहेब, डॉक्टर येतातच येत। मी दोष काय म्हणतोय माहिती आहे का, बाबा सलाईन लावले समजा इथे, किंवा सलाईनला स्टँड आहे किंवा काय। हां, कसं आहे, उपोषणाचा 9वा दिवस आहे। भाऊंना काल रात्रीपर्यंत पासून थोडा त्रास होतो आहे। काल बोलणं झालं, भाऊंचाही मानसिकता नाही हॉस्पिटलाइज व्हायची, परंतु असं आहे काही गोष्टी उद्या प्रकृती जर ढासळली तर त्याला जबाबदार कोण, तर यासाठी हॉस्पिटलाइज करून काही तपासण्या करणं आता गरजेचं आहे। कारण
काही माणसं नीट राहणे गरजेचं असतं. भाऊंची तब्येत आता व्यवस्थित ठेवणे आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. आणि गेल्या पहिल्या दिवसापासून इथं आरएचची टीम म्हणजे सरकारी हॉस्पिटलची टीम रोज येऊन भाऊंच्या तब्येतीचे अपडेट घेते आहे. मी स्वतः डॉक्टर विशाल आमले त्यांचा मित्र या नात्याने मी रोज 2 टाईम तपासतो आहे. पण कालपासून प्रकृती ढासळत चाललेली आहे. भाऊंचं इथे उपोषण करताना वजन जवळजवळ 86-87 किलो होतं. काल ते 80 किलोवर आलेलं आहे. 6 ते 7 किलोचा वेट लॉस झालेला आहे. त्याच्यामुळं आज त्यांच्या तब्येतीच्या काळजीसाठी तुमच्या सर्वांच्या सहमतीने आज भाऊ आपल्याला व्यवस्थित पाहिजे यासाठी भाऊंना हॉस्पिटलला नेणं गरजेचं आहे. त्यामुळं सर्वांची सहमती आहे ना? ठीक आहे. नाही मी सांगतो त्यांचं म्हणणं. सूरजभाऊचं म्हणणं असं आहे, आता मी जाणून घेतलं, खरं तर आज 9वा दिवस आहे. मला वाटतं या तालुक्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच जणांनी माझ्यासहित उपोषणं केली, पण इतके दिवस कोणीच केली नाही. शेवटी लढाई ही आमच्यासाठी लढतात, पण माणूस आम्हाला फार महत्त्वाचं आहे. मी डॉक्टरांना सुद्धा विनंती करतो सूरजभाऊंच्या माध्यमातून, त्यांना तुम्ही हॉस्पिटलाइज करा, पण त्यांना बरं वाटलं की परत इकडं आणून हे करा. आणि लढाई ही चालू राहणार आहे. लढाई ही काही थांबणार नाही. जोपर्यंत हा प्रोजेक्ट रद्द होत नाही, सुनावणी रद्द होत नाही, तोपर्यंत हा प्रोजेक्ट म्हणजे हे आंदोलन चालू राहणार आहे. त्यामुळं सूरजभाऊ, आम्हाला तुमची फार काळजी आहे, तुमच्या तब्येतीची काळजी आहे. मी हे सर्वांच्या वतीनं खरं तर आपल्याला सांगू इच्छितो. संदीप भाऊ, मी सरांना म्हणतो की ऑक्सिजनची सुविधा लागली तर इथं करा, ऑक्सिजन इथं लावू. पण ते म्हणले इथं आपल्याला काय करता यायचं नाही. ऑक्सिजन लावण्यासाठी फक्त आता आपण त्यांना दवाखान्यात न्यायचं. डॉक्टरांचं काहीच याच्यात दोष नाही. ते बिचारांनी काळजी घेतली. आगम सर, आमले सर, हे सगळेच त्यांची टीम. मग अशी सचिन काहीतरी भावनिकतेने बोलला असेल, परंतु याबाबत खरं तर प्रशासनाने विचार केला पाहिजे. आम्ही रोज या गोष्टीसाठी वारंवार प्रशासनाकडे विनंती करतो आहे की आमच्या लोकांना न्याय द्या. आम्ही फक्त ऑक्सिजन लावायचं आहे. माझं सरांना एकच म्हणणं आहे, ऑक्सिजन लावा, 2-3 तास काय लावायचं आहे, परत फक्त मला इथं आणून सोडा. मी उपोषण काय सोडणार नाही भाऊ. उपोषणावर ठाम आहे. शेवटी लढणं आपल्या रक्तात आहे. काय होतंय आता फक्त प्रशासनाला एवढीच काळजी आहे, सांगायचं आहे ज्याच्यासाठी उपोषण केलं त्याच्यावर निर्णय घ्या. बाकी प्रशासनाविषयी बाकी तक्रारी काही नाही आहेत. पुढे ॲम्ब्युलन्स. हॅलो, हां, काय मी बघितलं नाही नसतं काय तू तिथं जेवढे उपस्थित होते ना.